नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्याच नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आज बनवणार आहे हिरवी मिरचीचा ठेचा. त्यामध्ये मी आपण गवार भाजी जे करतो गवारीच्या शेंगा टाकून बनवणार आहे. खूप चविष्ट लागतो. माझ्याकडे आई बनवायची ना, तेव्हा लहानपणापासून खाल्लेलं आहे, बघितलेलं आहे. म्हणजे बनवताना पाहिलेलं आहे आणि खाल्लेली पण चव खूप वेगळी लागते. गवार शेंगा असल्या ना खूप छान लागते. तर इथं घेतलेल्या आहेत मी कमी तिखट, ह्या जास्त तिखट मिरची नसतात, ह्या येलो कलरच्या कमी तिखट. एकदम हिरवीगार असते लवंगी, तर ती जास्त तिखट, त्याचा जास्त खाऊ वाटत नाही, म्हणजे जास्त तिखट लागते ते. तर इथं मी मिरची निसून घेतलेली आहे. नंतर हे गवारच्या शेंगा अशा मोडून घ्यायच्या निसून, आपण भाजीला जसं निवडतो ना तशा निवडून घ्यायच्या. तर गावाकडे मस्त अशा गावरान गवारीच्या शेंगा असायच्या, आता इथे नाही भेटत. तर मऊ मऊच असे आहेत, पण चला ज्या भेटल्यात त्या आणल्या. आणि मी म्हटलं चला आता ठेचाच करूया, बरेच दिवस झालं ही चटणी खाल्ली नाही. तर अशा पूर्ण शेंगा पण निवडून घ्यायच्या, आपण भाजीला जसं निवडतो सेम तसेच निवडून घ्यायच्या. आणि इथं घेतलेला आहे बघा गावरान लसूण आणि शेंगदाणे. तर हा ठेचा मी मिक्सरमध्ये न काढता तुम्हाला वेगळ्या पद्धतीने करून दाखवणार आहे, कारण मिक्सरमध्ये काढलं ना तर एवढी चव येत नाही. जसे अशा आपण हाताने हे करतो ना, वाटतो पाट्यावर वंट्यावर, किंवा मी तर हे तव्यावरच बनवते तांब्याच्या साह्याने. असं आईला बनवताना पाहिलेलं आहे, तसंच ट्राय करते, पण खूप छान लागते. मिक्सरमध्ये काढलेली नाही आवडत मला, कारण त्याची चवच वेगळी लागते. तर हा गावरान लसूण पण इथं निसून घेतलेला आहे, आणि छोट्या छोट्या पाकळ्याचा गावरान लसूणच वापरायचा, कारण सेंट पण खूप छान येतो आणि त्याच्यात रगडला पण जातो. तर आता इथं आपण भाजून घेऊया, गॅस चालू करूया, थोडासा तवा तापून देऊया आणि भाजून घेऊया मिरच्या, सगळं भाजून घेऊया. तर सुरुवातीला आपण गवारीच्या शेंगा टाकलेल्या, निवडलेल्या शेंगा, कारण त्या पण व्यवस्थित भाजून घ्यायच्या. नंतर मी टाकत आहे इथं मिरची खूप लांब लांब आहे ना, त्यामुळं 2 भाग करून टाकत आहे, कारण नंतर बारीक करायला सोपं जाईल आणि तव्यावर भाजायला पण सोपं जाईल. तर मोडून काढलेल्या आहेत मी मधातून मिरच्या, आणि अशा सर्व मिरच्या टाकून घेतल्या. आता हे थोडं अगोदर नॉर्मल भाजू द्यायचं, कारण शेंगदाणे पटकन भाजतात, नंतर ते लेट टाकायचे, कारण सुरुवातीला याच्याबरोबरच टाकल्यावर मग जास्त भाजले जातात ते. आणि थोडंसं शेंगा भाजायला थोडा वेळ लागतो. मिरची भाजत आली ना, छान असा तिखट वास येतो मिरचीचा सुटतो, आणि शेंगाला पण असे काळे काळे डॉट छोटे छोटे पडायला लागतात. तर मिरची आणि गवार अशी भाजून घ्यायची, मध्ये मध्ये हलवीत राहायचं, कारण एका साईडने मग भाजली जाते आणि एका साईडने पुन्हा ग्रीन कलर राहतो. आता अशा प्रकारे भाजू राहिली तव्यावर, थोडासा आवाज बी आणि तिखट वास बी आला ना, तर मग त्याच्यावरतून थोडंसं तेल सोडायचं, कारण मग चांगल्या प्रकारे भाजले जाते. तेल सोडल्यावर कधी कधी मिरची तव्यावरून एकदम उडते, पण त्याची पण भीती असते कधी अंगावर येण्याची, पण कधी कधी असं पण होतं. तर इथे मी भाजून घेत आहे, आणि अर्ध्या भाजत आल्या ना, तर मग थोडीशी तेलाची धार टाकलेली, किंवा तेल टाकल्यानंतर वाफ निघते, म्हणजे भाजत आलेल्या. रंग पण बदलतो, छोटे छोटे ते काय ब्लॅक डॉट पण पडायला लागते, तसा कलर पण येतो त्याला भाजलेला. ते काय पूर्ण भाजलेलेच आहेत शेंगा आणि मिरची. नंतर आपण टाकूया शेंगदाणे लगेच 1 मिनिटात भाजून जातात, कारण तवा बी तापलेला असतो, त्यामुळे नंतर शेंगदाणे नंतर टाकले तरी पण चालतं. आता शेंगदाणे टाकलेले आहेत, हे पण आपण मिक्स करून घेऊ. खालीवरी उलथण्याने फिरत राहायचं, कारण मग एक साईड भाजली जाते आणि एक साईड राहते. मग नंतर टाकूया आपण लसूण पण त्यामध्येच मिक्स करायचं, आणि सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं, इथं मिक्स करायचं, कारण सगळीकडून सगळं भाजलं बी जातं. तर असं पूर्ण मी हलवून घेत आहे. इथं शेंगदाणे काय 2 मिनिटातच भाजतात, आणि लसूण पण असा लालसर होतो 2 मिनिटातच शेंगदाण्याबरोबर. आता इथं बघा असं थोडीशी धुरी निघते ना,
तर समजून जायचं भाजलं आहे आपलं व्यवस्थित. तव्यावरून थोडंसं धुरकट निघतं आहे बघा असं. ते काही शेंगदाणे पण भाजले गेलेले आहेत. नंतर वरतून टाकत आहे मी मीठ पण टाकलं ना, नंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता मीठ टाकल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा. ते गरम तव्यावरच मिक्स करून घ्यायचं. तर इथे व्यवस्थित मिक्स करून घेऊया, कारण मग मीठ पण सगळीकडे लागलं जातं. कुठं खारट कुठं आळणी होत नाही. तर इथे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. तर आता घेऊया आपण तवा खाली उतरून घेतलेला आहे. आणि आता थोडा वेळ पकडीनं पण धरायचं, कारण लगे गरम असतो. आणि तांब्याच्या साह्यानं आता मी त्याला बारीक करणार आहे. आणि गरममध्येच बारीक करायच्या, कारण थंड होऊ द्यायचं म्हणलं ना, तवा पकडीनं पकडावं लागतो म्हणून. पण एवढ्या होत नाहीत. मग गरम मिरच्या कशा, शेंगदाणे मिरच्या सगळं व्यवस्थित बारीक होऊन जातं. त्यामुळे मी काय करते, एका हातानं पकडणे तव्याला हे करते आणि मग एका हातानं उजव्या हातानं होऊन जातं तांब्याच्या साह्याने. तांब्यानंच असं सरकून घ्यायचं, ते खाली आजूबाजूला सांड वगैरे द्यायचं नाही. आणि तिथं जाग्यावरच असं रगडून घ्यायचं. ताबडतोबड होऊन जातं, कारण गरम मिरच्या त्या खूप छान टेस्ट लागते. याच्याऐवजी काय होतं, मिक्सरमध्ये आपलं अर्ध्या मिनटात निघून जातं, पण चव पाहिजे तशी येत नाही. तर हे एकदम ठेचाची चव खूप छान येते. आपण असंही खाऊ शकतो, भाकरीसोबत बी छान लागतो, किंवा दही भाकरी खाताना वरतून पण खायला घेऊ शकतो असं तोंडी लावाल, कारण जास्त तिखट नाही. छोटे मुलंही खातात अगदी. हे कमी तिखट मिरच्याचा बनवला ना, छोटे मुलंही खातात. जास्त तेलही नाही घ्यावं लागत, कारण कच्चं तेल बी खाल्लेलं चांगलं नाही. वरतून जास्त तेल बी नाही घ्यावं लागत. आता थोडासा तवा थंड झालेला आहे, तर मी मध्ये मोठ्या मिरच्या राहिलेल्या दोन्ही हाताने पटपट करून घेत आहे, कारण एका हाताने एवढं जोर लागत नाही, दोन्ही हातानं पटकन होतं. तर अशा पद्धतीने झालेले आहेत बघा. सगळ्या मिरच्या बारीक झालेल्या आहेत. शेंगदाणे पण असे फुटतात, म्हणजे एकदम असं बारीक कुट्ट्यासारखे नाही होत, पण छोटे त्याचे एका शेंगदाण्याचे 3-4 तरी तुकडे म्हणजे होऊन जातात. खूप छान लागतं त्याच्यामध्ये तसं खायला. एकदम बारीक करण्यापेक्षा असं केलेलं, आबडधोबड केलेलं खूप छान लागतं. तर असं तांब्याच्या साह्याने घेत आहे मी. थोडं 5 मिनिट वेळ जातो, कारण मिक्सरवर लगेच निघतं, पण मग चव येत नाही. 5 मिनिटाचा वेळ जातो. आता तांब्याला लागलेला आपण पूर्ण काढून घेऊया. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट पण करा. तर झालेला आहे आपला पूर्णपणे आता इथं बारीक. तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर नक्कीच तुम्ही असा करून बघा. मिक्सरने काढण्याच्या ऐवजी असा करून बघा. ह्या पद्धतीने खूप छान चव लागते, तुम्हालाही आवडेल. तर चला, सगळी चटणी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. बघू शकता तुम्ही, पूर्ण छान बारीक झालेला आहे. एका प्लेटमध्ये काढून ठेवली. पूर्ण तव्याचं मी घेत आहे हे करून, कारण थोडं असं चिकटलं जातं, राहिलं जातं ना. आपण असं जोर देऊन हे करतो ना, तर ते इझिली निघत नाही. बघा, अशा प्रकारे आपला झालेला आहे गावरान ठेचा तयार. नक्की करा, कसा लागतोय ते सांगा. चला, बाय बाय.